आणखी एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर येते। प्रमोद नाना भानगिरेंनी एका बोगस मतदाराला पकडलेला आहे। पुण्यातील प्रभाग क्रमांक 41 मधील हा संपूर्ण प्रकार आहे। याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। या मतदाराला पकडत त्याला या ठिकाणी जाब विचारण्यात आलेला आहे। सकाळपासूनच खरं तर बोगस मतदार, दुबार मतदारांच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत। पुण्यात देखील असाच काहीसा प्रकार घडलाय। एका बोगस मतदाराला या ठिकाणी पकडण्यात आलंय। प्रमोद नाना भानगिरेंनी हा बोगस मतदार पकडलाय। त्याला जाब देखील या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। त्यामुळे काही काळ या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर त्यामुळे आक्षेप देखील घेण्यात आलेला आहे। तर मतदान प्रक्रियेतील गोंधळावरून रोहित पवारांनी ट्विट केलंय। मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचं समोर येतंय। आधी मतदान यंत्रणेत बिघाड, नंतर बोटाला लावली जाणारी शाई लगेच पुसली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला। त्यानंतर मतदानाची टक्केवारी जाहीर करायला देखील विलंब केला जातोय। एकूणच काय तर मतदान प्रक्रियेमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याचं काम खुद्द निवडणूक आयोगाकडूनच होतंय। आज मतदानाची शाई जशी पुसली जाते तसं उद्या लोकशाही पुसली जाऊ नये याची भीती वाटते, असं हे ट्विट आता आमदार रोहित पवारांनी केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।